बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री किरण डोंगरदिवे लिखित कथा कुलदेवता. आज रामभाऊच्या मनात अनामिक भीती दाटली होती. तसे 75 वर्ष वयाच्या अंतरुणाला खिळून राहिल्या रामभाऊंच्या आता कोणत्याच इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या असं नव्हतं. गडगंज श्रीमंती, यादवकालीन किंवा शिवकालीन गड वाटावा असा प्रचंड जुना वाडा, सर्व मुली आणि मुले लग्न होऊन सुखात नांदणारी, नातवंड सुद्धा लग्नासाठी भोल्यावर चढवावी इतकी मोठी झालेली, गाडी बंगला नोकर चाकर शेतीवाडी सर्व काही भरघोस. बरं, गावातून कोणीही गरजवंत काही मदत मागायला आला की सरळ हाताने मदत करण्याची त्यांची वृत्ती होती. शनी अमावस्येला मारुतीच्या मंदिरात तर त्यांची एकट्या घराने गाव जेवण देण्याची प्रथा कितीतरी वर्षांपासून चालत आलेली. शिवाय इतर कोणत्याही गावकार्यात सर्वात मोठी वर्गणी रामभाऊंच्या घरून जायची. लोक श्रीमंत असले तरी त्यांची वृत्ती इतकी उदार नसते असे म्हणणारे रामभाऊंच्याकडे पाहत जितका पैसा त्यापेक्षा जास्त माणुसकी पाहून थक्क होत असत. तसे काटक शरीर असलेले रामभाऊ अचानक अंतरुणाला खिळतील आणि लगेच शेवटच्या घटका मोजतील असे रामभाऊसह कधीच कुणाला वाटलं नव्हतं. पण काळ हा सर्व शक्तिमान असून त्यांच्यापुढे कुणाची मात्रा चालत नाही हेच खरं. रामभाऊ सत्य स्वीकारणारे होते, मात्र आपले महत्त्वाचे काम बाकी राहिले आहे या अंत जाणीवेतून त्यांचा जीव भूलोकातून निघत नव्हता. काल रात्रीपासून तर आपल्या खोलीत 2 काळ्या सावल्या भिरभिरत आहेत अशी स्पष्ट जाणीव त्यांना होऊ लागली. त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाजवळ तसे बोलूनही दाखवले तेव्हा तापाने किंवा अतिश्रमाने त्यांना तसे भास होतात असे सांगून त्याने त्यांचे समाधान केले होते. मात्र रामभाऊ हे भास नसून दुसरंच काहीतरी आहे हे जाणून होते. कधी उचलायचे याला, अगदी स्पष्टपणे त्यांना आवाज ऐकू आला. डोळे उघडून पाहिले, खोलीत कोणीही नव्हतं. मात्र त्या 2 आकृत्या आपल्या उशाशी उभ्या राहून आपल्याकडे रोखून पाहत आहेत असं त्यांना वाटलं. त्याने मोठ्यानं ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्यांची जीभ जड होऊन आत ओढली जात आहे. ओठ आणि घसा एकाएकी कोरडा पडला असून डोळ्यावर ग्लानी येत असल्याचं त्यांना जाणवू लागलं. उचलायचं हा शब्द त्यांच्या मनात पुन्हा गुंजला आणि या 2 सावल्या म्हणजे मृत्यूदेवतेचे दूत तर नव्हे अशी शंका त्यांना आली आणि त्यांचे सर्व अंग निपचित आणि गार पडले. डोळे बंद केले तरी कान बंद करता येत नाहीत आणि शेवटच्या क्षणी डोळे बंद असले तरी चेतना जात असताना जाणाऱ्याला सर्व कळत असते असे त्यांना कोणीतरी सांगितलेलं होतं. ते या घडीला आठवलं. ते निमूटपणे कानावर पडणारा संवाद ऐकू लागले आणि आता कितव्या घटकेला आपल्याला हे उचलणार याचा अंदाज बांधू लागले. श्वास मंद मंद होत असल्याची जाणीव त्यांना होऊ लागली. पण आपले एक महत्त्वाचे काम बाकी आहे हे आठवून ते अधिक अस्वस्थ झाले. ते काम झाले नाही तर आपल्याला मरणही सुखदायी होणार नाही असं त्यांना वाटू लागलं. पण आता काहीच करणं शक्य नव्हतं म्हणून ते निमूटपणे पडून राहिले. अरे, कधी उचलायचं याला, मघाचा आवाज पुन्हा त्यांच्या कानात घुमला. नाही, अजून 48 तास नाही. त्याचे एक वंश परंपरागत काम बाकी आहे, ते झाल्यावर घेऊन जाऊ याला. हा आवाज ऐकताना थोडासा खरखरीत पण दिलासादायक होता रामभाऊंच्यासाठी. पण तो इतका गलित गात्र झालाय की त्याच्या शरीरात त्राण नाही. तो ते काम कसे करेल? पहिला आवाज घुमला. हा कोणाचा संवाद आहे की आपल्या मनाचाच भास आहे? आपणच आपल्याला प्रश्न विचारून उत्तर देत नाही ना, असा विचार रामभाऊंच्या मनात तळून गेला. निमित्ताला कारण होईल. हा आज रात्री उठून बसेल, पूजा करेल, त्याचे पारंपरिक कामही करेल. दुसरा आवाज पुन्हा उद्गारला. मग लोक नेहमीप्रमाणे म्हणतील, दिवा विजताना मोठा होतो, नाही का? पहिल्या आवाजात थोडासा व्यंग होता.
हसू नकोस, आपल्याला कुणावर हसण्यास मनाई आहे हे विसरू नकोस. दुसरा आवाज अधिक गंभीर वाटला. अचानक खोलीत दादा रे असा टाहो उमटला आणि कानाशेजारचा संवाद बंद झाला. दादा रे दादा, हे कसं झालं रे बापा, असा आक्रोश करत रामभाऊंची लहान बहीण त्यांच्या पलंगाशेजारी थांबली. राधा रामभाऊपेक्षा 5-1 वर्षांनी धाकटी असलेली. तिचा आक्रोश सुरू होता आणि घरातील इतर लोक तिला समजावत होते. त्यातील काही रामभाऊंच्या कानावर पडत होते तर काही निष्ठून जात होते. आता माझा दादा बरा होतो. मी पीर बाबाच्या दर्ग्यावर माथा टेकवला आणि माझं आयुष्य दादाला लाभू दे. त्याला ठेव आणि मला उचल असं साकडं घातलंय पीराला. पहा पहा, हा अंगारा लावताच दादा आज संध्याकाळी उठून बसतो की नाही ते पहा. असं काहीसं राधा इतरांना सांगत होती. त्यातील बरेच शब्द कानावर पडले. काहींचा अंदाज लावा असं काहीसं रामभाऊ करीत होते. त्यांना राधाक्काच्या ह्या साकड्याचं हसू आलं. खरे तर प्रत्येक रक्षाबंधन आणि भाऊबीजेला किमान 10 तोल्यापेक्षा जास्त सोन्याची ओवाळणी टाकणाऱ्या रामभाऊने तिच्या लग्नात तिच्या सासरच्या गावी पाण्याखाली असलेली 11 एकर जमीन तिला विकत घेऊन बहाल केली होती. मात्र एवढं असूनही दादाजवळ इतका पैसा येतो कुठून, हा छडा लावताना ह्या वाड्यामध्ये कुठेतरी मोठा खजिना असला पाहिजे. दादा पूजेच्या खोलीत कुणाला येऊ देत नाही. बाबाही त्या खोलीत कुणाला येऊ देत नसत. आजोबानंतर बाबा आणि आता दादा, हे 3च लोक त्या खोलीत गेलेले तिला माहीत होते. त्यामुळे हा वाडा पर्यायाने खजिना आपल्याला मिळावं म्हणून कोर्टात जाणारी बहीण आपले आयुष्य देऊन भावाचे आयुष्य मागते आहे, हे ऐकून त्यांना त्या क्षणी सुद्धा गंमत वाटली. पुढे त्यांनी राधाला पूजेच्या खोलीत प्रवेश दिला. पण तांब्याच्या जाडसर गोल पत्र्यावरील बेढब आकाराच्या चित्राला दादा बाहेर काढतो, त्याची पूजा करतो, तेथील शंखाला कुंकू वाहतो. ह्यापेक्षा वाड्यात काहीच नाही हे लक्षात आल्यावर तिने दादांच्या डोक्यावर पाय ठेवून माफी मागितली होती आणि मग रामभाऊने उदार मनाने तिला माफी केले होते. मात्र आपण समोर असताना दादा तेथील रक्तचंदन का उगाळत नाही आणि शंख का वाजवत नाही, ही शंका राधाच्या मनात अजूनही आहे. हे रामभाऊला चांगल्या प्रकारे माहीत होतं. रामभाऊ विचारात मग्न असतानाच राधाने बघतेच कसा उठून बसत नाही संध्याकाळपर्यंत असे म्हणत पीरबाबांच्या दर्ग्यावरून आणलेला मुठभर अंगारा रामभाऊच्या कपाळावर आणि गळ्यावर लावून त्याच्याच अंगावर राखेचे ते हात झटकले. रामभाऊची श्रद्धासुद्धा पीरबाबावर होतीच. कदाचित बोलाफुलाची गाठ पडून आपल्याला ह्यामुळे बरे वाटणार, त्यांचे अंतर्मन त्यांना सांगू लागले. तेवढ्यात त्यांच्या कानाजवळ मघाचा खरखरीत आवाज आला. बघ, निमित्ताला कारण आणि कारणाला निमित्त झालं की नाही ते. आता हा उठणार हे नक्की, पण त्याने त्याचे परंपरागत काम आजच उरकलं तर बरं होईल नाही का. दुसरा आवाज त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत होता. हे आवाज कुणाचे, आपलेच प्रश्न आपलेच उत्तर, हे मृत्यूदेवतेचे दूत की आपल्याच मनातील आवाज, हे मात्र रामभाऊला कळेना. अंगारा थेरपी झाल्यावर राधाने पीरबाबांच्या दर्ग्यातून आणलेले निंबू कापून रामभाऊंच्या देहावर उतरून फेकले. साखर पाणी टाकून तेथूनच आणलेल्या दुसऱ्या निंबाचे सरबत करून रामभाऊला पाजले. ते त्याच्या गळी उतरेना, पण प्रसाद म्हणून त्याने ते कसेबसे संपवले आणि मग त्यांना झोप लागली. संध्याकाळी दिवस मावळतीला आला तेव्हा रामभाऊ स्वतः उठून बसले. सुनेने आणून दिलेला बदामाचा शिरा त्यांनी पोटात ढकलला. आणखी थोड्या वेळाने रामभाऊ पलंगावर उठून शौचादी कार्य करून पुन्हा पलंगावर येऊन पडले. एवढे काम करूनही त्यांना खूप थकवा आला होता, पण आपण बरे होतोय हे समाधानही त्यांना मिळू लागलेलं. राधाबाई, पहा माझ्या पीर बाबांचा चमत्कार, असं म्हणून ऐटीत आल्या. मात्र आपल्याला खरंच बरं वाटतंय की आपल्या कानाभोवती गुंजणाऱ्या आवाजानुसार आपल्याकडे वेळ कमी असून आपल्याला आपले महत्त्वाचे काम करणे प्राप्त आहे. ह्या जाणीवेतून रामभाऊ दिवे लागलेला उठून बसले. गरम पाणी घेऊन सर्वजण नको म्हणत असताना त्याने आंघोळ केली. मुलाला बोलावून फुले इत्यादी पूजेचे सामान बोलावून घेतले.
त्यांना एकच मुलगा आणि एकच मुलगी होती. मुलगा विश्वास हा पदवीधर होता. 40-42 वर्षांच्या या मुलाला शेतीवाडी आणि घरची बेसुमार संपत्ती यामुळे रामभाऊनी कुठे नोकरी करू दिली नव्हती. खाणे पिणे, शेतात फेरफटका मारणे आणि सकाळ संध्याकाळ व्यायाम करणे, क्रिकेटवर सट्टे लावणे आणि सकाळी उठून कुलदेवतेची पूजा करणे हा त्याचा नित्यक्रम होता. रामभाऊ ज्या खोलीत पूजा करतात त्या खोलीबद्दल विश्वासलाही आकर्षण होते. 4-2 वेळा त्याच्यासमोर रामभाऊनी पूजा केली होती, मात्र चंदन न उघडता आणि शंख न वाजवता. एकदा लहान असताना विश्वासाने त्या शंखाला हात लावला. त्यावेळी मी जाता जाता तुला इथली पूजा विधी सोपवणार आहे, तोवर कशाला हात लावायचा नाही, अशी ताकीद देऊन रामभाऊंच्या पूजाघरात विश्वासची वहिवाट बंद झाली होती. बाप वरली मटक्यात पैसे लावतो आणि त्याचा एक आकडाही हुकत नाही. रोज पूजाघरातून बाहेर येत बाबा वरली लावतात आणि ते जो आकडा लावतात तोच निघतो, आणि आपण मात्र सट्टा सचिन तेंडुलकरवर लावतो तर गांगुली खेळतो, गांगुलीवर लावावं तर सचिन खेळतो. यामुळे स्वतःवर नाराज असला तरी प्रचंड संपत्तीचा एकुलता एक वारस असल्याने तो दुःखी असण्याचं कारणच नव्हतं. मात्र आपल्या बापाची खोलीतली एकाकी पूजा जेव्हा लावले तेव्हा वरलीसारख्या जुगारात कधी न हरता मिळत जाणारा प्रचंड पैसा ह्याची काहीतरी गुंतागुंत आहे असं त्याला वाटत होतं. आज मरणदारातून उठून रामभाऊने त्याला पूजेचे सामान घेऊन आंघोळ करून यायला सांगितलं. त्यामुळे आज काहीतरी अघटित होणार असं त्याला राहून राहून वाटत होतं. तो पूजेचे सर्व साहित्य घेऊन बापापुढे उभा राहिला. राधासह इतर घरातील मंडळी हे सर्व पाहत होती. त्यांना उद्देशून रामभाऊ बोलले, मी आजवर जे केलं ते सर्वांच्या भल्यासाठी. आता माझा जास्त भरोसा राहिलेला नाही. मी माझ्या पूजापाठ आणि सार्वजनिक जीवनाचा उत्तराधिकारी म्हणून विश्वासकडून कुलदेवतेची पूजा करून घेणार आहे. तो ह्यापुढं सर्वांच्याकडे लक्ष देईल आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना काय हवं नको ते बघेल. जो ह्या वाड्याशी आणि कुलदेवतेशी प्रामाणिक राहील त्याला काही कमी पडणार नाही. हे सर्व एका दमात कोठेही न थांबता बोलण्याची शक्ती रामभाऊंच्या शरीरात कुठून आली ह्याच्या सर्वांनाच आश्चर्य वाटलं, अगदी रामभाऊला सुद्धा. पूजा सुरू असताना बाहेरून कोणी मेलं तरी आत आवाज देऊ नये असा कडक इशारा देऊन ते दोघे बापले खोलीच्या आत घुसले. रामभाऊनी दार बंद करून घेतलं. कडी लावून ते पुढे चालत राहिले. तो आत एक तांब्याचे छोटेखानी घडीवाशे मंदिर दिसले. असे मंदिर विश्वासने कधीही कोठेही पाहिले नव्हते. मात्र मंदिराकडे पाहून जी प्रसन्नता सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होते तशी त्याच्या मनात निर्माण झाली नाही. मात्र हृदय उगाच धडधडू लागलं आणि भीतीची मात्रा वाढत आहे असं त्याला जाणवलं. एक उग्र दर्प त्या खोलीत येत होता. लख्ख उजेड असूनही डोळ्यांपुढे अंधारून आल्यासारखं वाटत होतं. घाबरू नकोस, तुला ह्याची सवय नाही म्हणून गोंधळू नकोस. आपल्या संपत्तीचं खरं उगमस्थान आज तुला कळणार आहे. रामभाऊंच्या तोंडातून हे वाक्य ऐकताच विश्वास शहारला. खरे तर आपण ज्याची खूप आतुरतेने वाट पाहतो ते मिळालं की काय करावं ते सुचत नाही, तसं काहीसं विश्वासला झालं. तो न बोलता पुढे सरकला. दुपारपर्यंत मरणासन्न अवस्थेत पडलेला आपला बाप हाच का, हा प्रश्न त्याला राहून राहून पडत होता. मात्र रामभाऊ पूर्णपणे सामान्य, निरोगी आणि धीरगंभीर वाटत होते. रामभाऊ मंदिराच्या समोर हात जोडून बसले आणि रामभाऊंच्या बोलण्याकडे आणि कृतीकडे तो लक्ष देऊन पाहू लागला. मुला, आपला वाडा शिवकालीन आणि वंश तर त्याहीपेक्षा जुना. असं म्हणतात की कौरव पांडव जे द्यूत खेळले त्या जागेची साफसफाई करणारा एक सेवक आपल्या वंशाचा होता. शकुनी सोंगट्या एकमेकावर घासून जे मागेल ते दान पडत होते. सर्व खेळ झाल्यावर शकुनीनं ज्या भांड्यात हात बुडवून हात धुतले ते भांडे त्यातील पाण्यासह त्यानं दुर्योधनाला मागितले.
विजयाने उन्मत्त दुर्योधनाला ते मागणं ऐकूही आलं नसावं, पण त्याच्या सोबतच्या कर्णानं त्याची विनंती ऐकून स्वतःच्या हाताने ते भांडे त्या सेवकाला दिलं. त्यावेळी कर्णाची 2-3 बोटं त्या भांड्यात बुडालीच. आपल्या वंशाच्या त्या सेवकाने घरी आणले. मग त्यात आपल्या कुलदेवतेचे रूप मानून एक दगड घेऊन स्वतःच्या मांडीचा तुकडा कापून त्यातून वाहणाऱ्या रक्ताने कुलदेवतेचा अभिषेक करवला. ती रक्तात भिजलेली कुलदेवतेची प्रतिकात्मक मूर्ती शकुनीनं हात धुतलेल्या भांड्यात रात्रभर ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या लालसर पाण्यात गूळ मिसळून ते गोड पाणी प्रसाद म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यांना वाटलं. त्यानंतर दरबारातील सेवकाची नोकरी सोडून तो गावोगावी दूध खेळत फिरू लागला. कुलदेवतेची पूजा करून खेळलेल्या एकाही डावात तो हरला नाही. जवळ पैसा जमा होऊ लागला. रक्तचंदन उगाळून कुलदेवतेची पूजा करून शंख वाजवून कुलदेवतेला जागी करून मी दूध खेळायला जातोय, सांभाळून घे, अशी विनंती करून घराबाहेर पडला की तो सोबत नेलेल्या रकमेच्या शतपट संपत्ती जिंकून येऊ लागला. ही पूजा कशी करायची ते त्याने मरतेसमयी त्याच्या मोठ्या मुलास सांगितलं. तसेच आलेल्या संपत्तीमध्ये इतर सर्व भाऊ बहीण गरीब यांचं होईल तेवढं करायचं असं वचनही घेतलं. कौरव पांडवाच्या सेवेत असला तरी त्याला अंगदेशाचा राजा कर्ण विलक्षण आवडायचा, तो त्याच्या दातृत्वाच्या लौकिकामुळं. त्यामुळंच आपल्या वंशाला जुगार आणि दातृत्व एकाच वेळी मिळाले आहेत. हा पूजाविधी कसा करावा ते मरतेसमयी पुढच्या पिढीला सांगितलं म्हणजे पुढील पिढीची दुर्दशा होणार नाही. म्हणून त्यानंतर 2-3 पिढीतील लोकांना द्यूत क्रीडेत संपत्ती जमा करता आली. उत्तरा आणि अभिमन्यू ह्यांचा पुत्र परीक्षित ह्याच्या वंशातील एका राजाच्या कानावर द्यूत क्रीडेत निपुण असलेल्या ह्या वंशातील व्यक्तीची वार्ता पोहोचली. द्यूत ह्या खेळात आपल्या कुरुवंशाची स्त्री नग्न होता होता राहिली, त्यामुळे द्यूत ह्या खेळाचा त्याला तिटकारा होता. त्यानं सरळ जाऊन द्यूत खेळणाऱ्या आपल्या वंशातील त्या माणसाचा शिरच्छेद केला. त्यामुळे तो मरणोत्तर आपल्या संपत्तीच्या वाढीसाठी करावायची पूजाविधी पुढील पिढीला सांगू शकला नाही. मग हळूहळू आपला वंश पुन्हा गरिबीकडे लोटला गेला. त्यानंतर एका पिढीत एका जोग्याने तुम्ही तुमच्या घरातील त्या बेडब मूर्तीचा रक्ताने मानवी अभिषेक करा म्हणजे तुम्ही संपत्तीमध्ये लोळत पडाल, असं सांगितल्यावर त्या पिढीतील म्हाताऱ्याने स्वतःचे शीर कापून त्या मूर्तीला रक्ताने अभिषेक करावा असा आदेश त्याच्या मोठ्या मुलाला दिला. हो नाही करत प्रचंड आडेवेडे घेत त्याने शेवटी तसे केले आणि तेव्हापासून तो मुलगा चौसर आणि इतर जुगारात सातत्याने जिंकत आला. शिवाजी राजांच्या काळात हा वाडा आपल्या पूर्वजांनी बांधला. तुझे आजोबा मरण्यापूर्वी मला ही कथा आणि पूजाविधी सांगून गेले. मी कधी लॉटरी विकत घेतोय सांभाळून घ्या, तर कधी वरली मटका लावतोय सांभाळून घ्या, असं म्हणून ह्या मूर्तीला रक्तचंदन उगाळून लावायचो. हा जुना शंख वाजवायचो. मग ह्या मूर्तीतून जा होईल तुझ्या मनासारखं असा आवाज यायचा. मग मी तो डाव जिंकायचो. रामभाऊने बोलताना थांबून विश्वासकडे पाहिलं. तो हतबद्ध होऊन ऐकत होता, मात्र त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. रामभाऊला स्वतःच्या भूतकाळाची आठवण झाली. त्यांची स्थिती ही वडिलांच्याकडून हा वृत्तांत ऐकताना अशीच झालेली होती. विश्वासकडून वाडा कधीही न सोडणं, दानधर्म करणं, बहिणीला 10 तोळे ओवाळणी टाकणं अशी कौटुंबिक जबाबदारीची वचनं घेऊन पूजासूत्र त्याच्याकडे सोपवण्यासाठी रामभाऊ सज्ज झाले. हे देवा, आजवर जसे मला सांभाळून घेतलंस तसंच यापुढं माझ्या लेकरांना सांभाळ, असं म्हणत त्यांनी स्वतःची डावी करंगळी कापली. ते पाहत असताच विश्वासनंही उजवी करंगळी कापली. दोघांच्या रक्ताची एकत्र धार त्या मूर्तीवर धरली. तोंडाने ते कुलस्वामी प्रसन्न, कर्ण वर्ण कर्म शकुनी धर्म लाभू दे असा जयघोष करू लागले. करंगळी कापल्याचे दुःख विसरून न सांगताच विश्वास ही तो मंत्र त्याला जणू उपजतच पाठ आहे अशा रीतीने म्हणू लागला. पाहता पाहता त्या खोलीत धूर दाटला.
उग्र असा दर्प जीव असह्य करू लागला. विश्वासचे डोळे आपोआप जड होऊ लागले. तो डोळे फाडून पाहू लागला, पण त्याला काही दिसेना. त्याची शुद्ध हरवू लागली. तो पूर्णपणे शुद्ध हरवण्याआधी त्याच्या कानावर रामभाऊचे शब्द आले. आता ही जबाबदारी तुझी. तू तू शकुनी समजुगारात जिंकत जाशील आणि कर्ण राजाप्रमाणे दान करत जाशील, पण तुला कधीच कमी पडणार नाही. मात्र मृत्यूपूर्वी जसे जसे आज मी तुला उत्तराधिकारी केले, तसे तुझ्या पुढच्या पिढीला सांगून जा. ते तुझे पारंपरिक कर्तव्य असेल. त्याशिवाय तुला सुखाने मृत्यू येणार नाही. त्यापुढे जे होणार ते पाहायला विश्वास जागा नव्हता. मरणप्राय निद्रेच्या तो अधीन झाला होता. अगदी 40 वर्षे झाली आपणही असे झोपलो होतो, असे मनाशी पुटपुटत रामभाऊ पुढे काय होणार याची उत्सुकतेने वाट पाहू लागले. 40 वर्षांपूर्वी आपण झोपल्यावर आपल्या वडिलांच्या सोबत काय घडलं हे रहस्य आज त्यांना कळणार होतं. ते उत्सुकतेने मंदिराकडे पाहू लागले. आजवर त्यांनी कुलदेवतेचा आवाज ऐकला होता, मात्र आज एक अघटित आपल्या समोर येणार असं त्यांचं मन त्यांना सांगू लागलं. उत्सुकतेची जागा भयानं घेतली आणि अचानक कुलदेवतेच्या दगडी मूर्तीमधून हालचाल दिसू लागली. आता जे त्याच्या समोर घडत होते ते सत्य की स्वप्न हे सांगणंही कठीण होतं. आधीच बेढ बसलेली ती मूर्ती आज जास्तच भयावह वाटू लागली आणि अचानक तो दगड समोर येऊ लागला. त्या दगडाला आधी बटबडीत निळे डोळे फुटले. ते रोखून रामभाऊकडे पाहू लागले. रामभाऊंचे धडधडणारे काळीज कधी बंद पडेल ह्याची रामभाऊलाही कल्पनाही ना. अचानक त्या दगडाने तोंड कोरल्या जागेतून लाल भडक जीभ बाहेर काढली व ती जीभ स्वतःच्या कपाळावर फिरवायला सुरुवात केली. जशी जशी जीभ त्या दगडी चेहऱ्यावर फिरू लागली, दगडाची जागा मानवी चेहरा उगवू लागला. हे सत्य की भास हे कळायला मार्ग नव्हता. चेहरा तयार झाला आणि रामभाऊ थक्क होऊन त्या चेहऱ्यावर नजर रोखून पाहू लागले. तो चेहरा त्याच्या ओळखीचा होता, अगदी अगदी कायम ओळखीचा. आरशात प्रतिबिंब पाहावं तसा तो चेहरा होता. रामभाऊचा चेहरा. होय, हुबेहूब अगदी तोच. आता त्यांच्या कानावर त्याच्या दुसऱ्या चेहऱ्यातून आलेले शब्द पडू लागले. रामा, अरे मी आहे, हा ओळखलं का? अरे, हा तर बाबांचा आवाज, पण चेहरा आपला कसा? रामभाऊ गोंधळून गेले. मात्र आवाज थांबला नव्हता. तो आवाज पुढे म्हणाला, रामू, अरे हे वरदान आहे की शाप सांगता येत नाही, पण आता तुझ्या मृत्यूमुळे मी मोकळा होणार. माझा आत्मा मुक्त होणार. तू ह्या खोलीत अडकून पडणार. उद्या तुझं शरीर जाळलं जाईल, पण तुझ्या मुलाच्या मृत्यूपूर्वी हा पूजाविधी बहाल होईपर्यंत तू ह्या खोलीत राहशील. तू विश्वासाचा बाप आहेस हे त्याला त्याच्या अंतिम समयी कळेल, जसे तुला आज कळले तसेच. आणि मग विश्वास तुझी जागा घेईल. हे असेच सुरू आहे आणि असेच सुरू राहील. असेच सुरू राहील. आवाज लांब 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 होत गेला. मूर्तीला पुन्हा जुने दगडी रूप प्राप्त झाले. हे घडले ते सत्य, स्वप्न की निव्वळ मनाचा काल्पनिक खेळ हे मात्र कळायला मार्ग नव्हता. विश्वास हळूहळू शुद्धीवर आला. जवळ शून्यात नजर रोखून पाहणाऱ्या बापाकडे पाहू लागला. कसं तरी त्या खोलीतून बाहेर काढून त्यांना त्यांच्या अंतरुणावर आणले. रामभाऊ ती रात्रभर, नाही, मला सोडा मला, असं बांधून ठेवू नका. मला जायचं आहे. मला हा शाप नको, असं काहीसं बरळत होते. सकाळी सकाळी ते शांत झाले. ते कायमचेच, अगदी कायमचे. रामभाऊच्या 13वीला विश्वास त्या खोलीत गेला. तेथील रक्तचंदन उगाळले, शंख वाजवला आणि हे देवा, आज क्रिकेटवर सट्टा लावतोय. सचिन तेंडुलकरचे शतक होऊ दे. मला सांभाळून घे.
असं म्हणत मूर्तीतून काय उत्तर येतं ते ऐकण्यासाठी डोळे बंद करून वाट पाहू लागला आणि खरखरीत आवाजात उत्तर आलं, नाही, सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड घे. विश्वासने डोळे उघडले. हा आवाज आपल्याला खरंच आला की आपल्याच मनातून आपण बोलून प्रश्नोत्तरे करतो आहोत हे विश्वासला कळेना. मात्र कुलदेवता बोलो की स्वतःचे अंतर्मन बोलो, त्या आवाजाला प्रतिसाद देत खेळायचं असं ठरवून त्याने हात जोडले, माथा टेकला, बाहेर पडला. नेहमीच्या सट्टेबाजांकडे जात सौरभ आणि द्रविड ही जोडी घेतली. त्या दिवशी गांगुली 183, द्रविड 145, तर सचिन फक्त 2 धावा काढून बाद झाला होता. त्या दिवशी सट्टा जिंकण्यासाठी असतो हे विश्वासला समजले. त्या दिवसापासून त्याने कधी कोणतीही रक्कम गमावली नाही. त्या प्रचंड ऐश्वर्यात लोळताना त्याला राहून राहून आजही एक प्रश्न पडतो की पूजेचा विधी स्वीकारताना आपण झोपल्यावर नेमके काय झाले. आणि मूर्तीतून येणारा आवाज खरखरीत असला तर आपण तो नेहमीच ऐकलेला आहे असे वाटते. तर मग तो आवाज कोणाचा बरा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.